हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। तेच डाळीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर हे नवीन प्रकारचं वरण करून बघा। तुम्हाला हे खूप टेस्टी लागणार आहे आणि एकदम मस्त लागणार आहे। तर हे वरण मी टोमॅटोचं वरण केलेले आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत, मोहरी जिरे घेतलेले आहे, लाल तिखट, शेंगदाण्याचे 1 वाटी कूट, थोडेसं धनिया पावडर, अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा धनिया पावडर आहे, कढीपत्ता, लसूण, हिंग घेतलेला आहे। आता हे 2 टोमॅटो मी मिक्सरला काढून घेते। मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे टोमॅटो। आता मी गॅसवर कढई ठेवते। कढईमध्ये 1.5 माप तेल ओतून घेतले। तेल गरम झाले की त्यामध्ये आता मी जिरे मोहरी टाकून घेते। जिरे मोहरी छान तेलामध्ये असे छान तडतडू द्यायचे। तुम्ही बघू शकता आता जिरे मोहरी छान तडतडले आहेत। आता त्यामध्ये मी लसूण वाटून टाकून घेते। लसूण हा बारीक कट करून पण टाकू शकता, पण थोडीशी टेस्ट लसूण वाटून घेतल्यावर छान लागते। आता हा लसूण लाल होत आलाय, त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला। फोडणी छान अशी लाल होऊ द्यायची। मस्त आता लसूण थोडंसं लालसर झालंय, त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारचं तुम्ही पण टोमॅटोचं वरण करून बघा, तुम्हाला वरण खूप आवडेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार टाकून घेतले, धनिया पावडर 1 चमचा टाकून घेतला, अर्धा चमचा हळद टाकली। आता लगेचच त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं। आता हे सगळं फोडणीतच टाकून घेतले। आता ही व्यवस्थित फोडणी होऊ द्यायची। सर्व फोडणीला चांगलं पाणी सुटलं की त्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहे मी। आता तुम्ही बघू शकता यामधलं थोडं जे पाणी आहे ना टोमॅटोचं ते आटत आहे आणि थोडं तेल सुटत आहे। छानपैकी असे टोमॅटोच्या वरणाला मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो अजिबात ओळखायला येत नाही अशा प्रकारे केल्याच्या नंतर। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले। टोमॅटोच्या वरणाची फोडणी छान अशी शिजत आलेली आहे। त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतणार आहे। हे पाणी गरम करून घ्यायचं आणि ते डायरेक्ट ओतून घ्यायचं। आता हे पाणी मस्तपैकी मिक्स करून घेते वरणाचं। तुम्ही बघू शकता किती मस्त असं वरण तयार झाले आपलं। यामध्ये परत मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतले कडक गरम करून। आता हे छानपैकी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं वरण। वरणाला छानपैकी उकळी फुटले, चांगलं वरण शिजत आहे। त्यातलं सर्व मसाला, शेंगदाण्याचं कूट, परत टोमॅटो चांगलं शिजत आहे। आता मी यामध्ये कसुरी मेथी चोळून टाकत आहे। कसुरी मेथी नसली तर टाकली नाही तरी चालते। आता अशा प्रकारचं वरण करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वरण तयार झाले। आपल्याला असं एकदम बघितलं की डाळीचंच वरण वाटतं। यामध्ये मस्तपैकी भाकरीचा काला करून वरण खायचं, खूप टेस्टी लागतं। आता यामध्ये मी कोथिंबीर पण टाकून घेतली। किती सुंदर असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता वरणाला। अशा प्रकारचं वरण तुम्ही करून बघितलं का ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुमचा माझ्या कुक विथ अर्चना या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या आणि तुमच्या मैत्रिणींना परत तुमच्या मित्रपरिवाराला सगळ्यांना माझा व्हिडिओ शेअर करत राहा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.